प्रेमाचा प्रवास. सूर्यास्ताच्या संध्याकाळी पुण्याच्या एका शांत गल्लीतून सायकलवरून जाताना आरवला पियू पाहिली. पियू तिच्या मैत्रिणीसोबत हसत खेळत चालली होती. तिच्या हास्यात एक गोडवा होता, जो आरवच्या मनाला स्पर्श करून गेला. दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या वाचनालयात आरव पियूला भेटला. काही दिवसांनी ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. रोजच्या गप्पा, अभ्यासाचे बहाणे आणि हळूहळू दोघांमध्ये एक वेगळीच जवळीक निर्माण झाली. एकदा पावसाळ्यात दोघे महाबळेश्वरच्या सहलीला गेले होते. धुक्याने भरलेल्या वातावरणात पियूने सहजच विचारले, आरव, तुला कधी प्रेम झालंय का? आरव हसत म्हणाला, हो, एका मुलीवर, पण सांगायला धीर होत नाही. पियू थोडी गोंधळली आणि म्हणाली, का नाही सांगत? प्रेम बोलून दाखवलं नाही तर कसं कळणार तिला? आरव डोळ्यात डोळे घालून म्हणाला, कारण ती मुलगी तू आहेस पियू. त्या क्षणी पियूच्या गालावर गुलाबी छटा उमटली. ती काहीच बोलली नाही, फक्त मंदस्मित करून निघून गेली. आरव गोंधळला होता, पण त्याला वाटत होतं की कदाचित तिला वेळ द्यावा. काही दिवसांनी कॉलेजच्या गार्डनमध्ये पियू आरवसमोर उभी राहिली. तिने हलक्या आवाजात म्हटलं, आरव, तू जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं त्याच वेळी माझंही मन तुझ्या दिशेने झुकलं होतं. आनंदाने आरवने तिला विचारले, मग उत्तर काय आहे? ती हसली आणि म्हणाली, तुला नाही कळलं का? उत्तर आधीच दिलंय. दोघांनी एकमेकांचे हात धरले आणि त्यांच्या प्रेमकहाणीचा नवीन अध्याय सुरू झाला.